जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा जोशीचं. चंद्राची बिंदेली चोरून नेली. जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदेली चोरून नेली. इप्रीत खेळ जरी पुनवेची वेळ काल रानात आमोशा झाली. जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदेली चोरून नेली. जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदेली चोरून नेली. कपारीत हलत्या डुलत्या भीतीच्या पाकोळ्या झाल्या. पायाखाली काही भलत्या सलत्या सावल्या हलून गेल्या. मोहाचे फूल गेली घालून भूल काल रानात आमोशा झाली. जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली. जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली. पुराच्या आतून हुंकारते काही कालवा कालवा झाला. उघड्या फड्याने फुटकारते काही गारवा जहरी झाला. वंशाची धार झाला बोभाटा फार काल रानात आमोशा झाली. जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली. जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली. अगं हे असं नसतं ग. अप्सरेला वगैरे कोणी पछाडायचं नसतं. अप्सरेने सगळ्यांना पछाडायचं असतं. बरी आहेस ना तू आता? काय लागलं तर मला सांग. हा ह्याच्यावरती पण आपल्याकडे औषध आहे. हा लिंबू बिंबू आपण लोकांना फेकून मारू. ओके आहेस ना? कसं वाटलं एकंदरीत? मजा आली खूप. तुला मजा आली ग उर्मिला? तुला? मला जाम भीती वाटते भूतांची आणि आलीच रे माझ्याकडे. अशी होते. मला मयूरनी सांगितलं होतं. पण तुझी रिॲक्शन पण इतकी छान होती की हिच्या डान्समुळे लोकांवरती काय परिणाम होऊ शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तू. सगळ्यात आधी जाणून घेऊया फुलवा खामकरचं काय मत आहे. नेहा मस्त परफॉर्मन्स झाला. सुपरबली कोरिओग्राफ्ड मयूर स्टार्ट टू एंड. आणि ऍक्च्युली जशी उर्मिला घाबरली तसे आम्ही खरंच असे स्टन होऊन तुझा परफॉर्मन्स बघत होतो. किंवा साधं वर जाऊन खाली यायची मुवमेंट होती. तिथे काही डान्स नव्हता पण तो तू एक्सप्रेशन्सनी खूप सुंदर कॅरी केलास. सुपर सुपर. थँक्यू. खरं तर अप्सरांचा परफॉर्मन्स बघून अंगावरती रोमांच यायला पाहिजे. हिने काटा आणला हो. जाणून घेऊया दीपाली विचारायचं काय मत आहे. नेहा खूप छान झाला परफॉर्मन्स.
स्पेसिफिकली मला ती पावलं वेंधळी झालीची जी ऑफबीटची मुवमेंट होती ती खूप आवडली. अजून हेवी फुटवर्क असताना तर तो जास्त अंगावर आला असता. अर्थात तू आता छानच केलास. शेवट तू जे उर्मिलाकडे गेलीस आणि उर्मिला घाबरली पण तुझ्या चेहऱ्यावरची रेष हल्ली नाही. दॅट वॉज व्हेरी नाईस. गुड परफॉर्मन्स. थँक्यू. गालाला खळी असलेलं पहिलंच भूत मी हे पाहिलेलं आहे. पण काही हरकत नाही. आता आपण जाणून घेणार आहोत तुझे गुरु मयूर वैद्य याचं काय मत आहे. खूप छान परफॉर्म केलंस तू. पर्सनली तुझ्या बाबतीत म्हणायचं तर तू छान अभिनय केलास. नृत्य पण छान होतं पण अजून थोडीशी एनर्जी लेव्हल तुझी वाढायला हवी आणि जर ती वाढली तर खूप अजून छान होईल परफॉर्मन्स. एस्पेशली तू वरती जाऊन तो लिंबू फेकला आणि ते कंटिन्यू केलं. ही खूप कठीण स्टेप आहे आणि मला त्याचं टेन्शन होतं. ते तू छान अगदी सरळ अगदी क्लिअर करून तुम्हाला दाखवलंस त्याबद्दल थँक्स. थँक्यू. ऑल द बेस्ट. जाणून घेऊया आपण सुप्रियाजींचं काय मत आहे. खरोखर सुरुवातीपासनं जो तिने तो पकडला होता ना त्या या गाण्याचा जो आत्मा तो तिने बापरे परत आत्माच निघाला या गाण्याचा आत्मा तो माझ्या 3-4 वेळेला तरी अंगावरती काटा आला. मी खरंच सांगते, खोटं नाही बोलत. असे काही काही मोमेंट झालेत. हॅट्स ऑफ टू यू. खरंच खूप सुंदर झाला. तिने खूप छान केलं ते आणि त्याच्यात खूप सारखे इव्हन एक्सप्रेशन्स बदलायचं आणि सगळंच होतं त्याच्यातली. ती जे कोण तिला न दिसणारी व्यक्ती जी आपल्यालाही नाही दिसणारी तिला ते सगळं करायला भाग पाडणारी खूप सुंदर झाला. मला खूप असा विस्मयित झाले मी. वा वा वा. नॉट रॉंग. फार छान आणि फार इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स होता तुमचा. थँक्यू सर. थँक्यू. व्हेरी नाईस. तुमची फक्त लाइनिंग मला खटकली. त्यावर तुम्ही वर्क केलं पाहिजे. आणि विशेषतः एक स्टेप तुमची ज्यात तुम्ही असे असे चालत अशा पुढे येता ना तर त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी जर जास्त लागली असती तर असं वाटलं असतं की तुम्ही नाही तुमच्या अंगातलं ते भूत चालतंय. तर त्या वेगळ्या कॅरेक्टर्स अजून जास्त दिसल्या असत्या तर ते अजून प्रभावी झालं असतं असं मला वाटतं. Yes, ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. आपण आता जाणून घेणार आहोत की फुलवा खामकरने नेहाला किती मार्क्स दिले आहेत. 8 गुण दिलेले आहेत. दीपाली विचारे 7 गुण दिलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंच्या गुणांच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 75 गुण मिळालेले आहेत.